तर मित्रांनो, आपण आता तुम्ही माझ्या राईट साईडला बघत असाल महानगरपालिकेची ढोले रोडचं ऑफिस आहे आणि इथेच हे झोन 2 हे अंडर येतं अविनाश सपकाळ साहेब. आपण बघणार आहोत की आज अविनाश सपकाळ साहेब आहेत का नाही. त्यांनाही माहिती आहे की मी सोमवार असल्यामुळं आज मी येणारच. पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन पुणे महानगरपालिका बालगंधर्वसारखे इकडे एक आहे बघा. इथे प्रत्येक वेळी एक गाडी तर दिसतेच, ते चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहे. इथे कुठे बोर्ड लावला नाही, त्यामुळे मी इथे नेहमी माझी गाडी पार्क करतो. आणि आता झोन 2 मध्ये साहेब आहेत का हे विचारणार आहोत आपण. आणि आज लोकशाही दिन. अच्छा, आहेत का साहेब? आज आलेच नाहीत का? सुट्टीवर आहेत का? बर. काय ह्याला काय केलं म्हणतात, व्हिजिटला वगैरे गेले तसं काय कल्पना आहे का? साईडवर गेलेत का? कुणाला कल्पना असेल का? त्यांच्यानंतरचे साहेब कोण आहेत? ठीक आहे. तर आपल्याला अविनाश सपकाळ साहेब भेटलेले नाही आहेत. आपण आता येऊ का सर? नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते सर. मी मिलिंद जाधव, TV10. बॉडी कॅमेरा माझा नेहमी असणार आहे. सर, अविनाश सपकाळ साहेबांना भेटायचं होतं. तर तुम्हाला काही खबर आहे का की ते किती वाजता येणार आहे किंवा बिल्डिंगला आहेत? बरं बरं, मी तिकडेही चाललो, ते भेट होईल माझी. तिथे येऊन गेले का? सर, फक्त एक प्रश्न आणखीन विचारताना जातो. अच्छा, ते साहेब आहेत का? पण मी तुम्हाला जास्त चांगलं ओळखतो. सर, आपल्या इकडं प्रेझेंटी कशी घेतली जाते तुमच्या ऑफिसमध्ये? झोन 2चं जे ऑफिस आहे त्याची प्रेझेंटी कशी घेतली जाते? मस्टरवर आहे, पण ते बायोमेट्रिक प्रेझेंटी सुद्धा आहे का? मग तेही वापरता आणि ही वापरता का? दोन्हीकडनं? सर, मी सर्व्हर जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, ते कधी कधी ऑफ असतो. अच्छा, बर. बरेच वेळा ते ऑफ पण असतं, त्यामुळे सरसकट त्याच्यावर. आज आहे का ऑफ? आज ऑफ आहे का? आज ऑफिस आहे. आज ऑफ आहे. कधी कधी होत नाही, कधी कधी संध्याकाळी जाताना होत नाही, असं असतं. नाही, मग त्याचा मग सिस्टमला तुम्ही कधी कल्पना दिली आहे का? आता आजचा ऑफ आहे याची तुम्ही हां कसं म्हणजे सर, मग आपण आत्ता कळवलंय का? आता चालू आहे, आज पत्र देणार आहे. बरं, ज्यावेळी ते ऑफ असेल त्यावेळी प्रत्येक वेळी तुमची पत्र जातात. बरं, ठीक आहे. बरं बरं बरं. नाही बा, आता साधारणतः किती वाजले तुमचं म्हणजे ऑफिसचं टायमिंग काय सर इकडचं? 11 वाजलेत आता. 9:45. मग अजून तुम्ही पत्र दिलेलं नाही आहे, पण ते ऑफ असल्याचं. मग प्रेझेंटी कशी येणार सर? म्हणजे टायमिंग सर, मग ते कशाला ठेवलेलं आहे असा माझा प्रश्न आहे. हां, बरं, नेट नसली की प्रॉब्लेम असतो, त्याचा प्रॉब्लेम येतो. नाही, तुम्ही हे कळवा ना, मग ज्यासाठी सिस्टम केली ना. साहेब आल्याशिवाय माझं म्हणणं असं आहे की साहेब लक्षात आणून द्यायला पाहिजे ना ही बाबा मला. मग तुम्ही फोन करून सांगू शकता ना. तर हे म्हणले की साहेबांचे त्यांना फोन करून सांगू शकता ना सर. त्यांना व्हॉट्सअप करा सर, आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे साहेबा. माझं म्हणणं काय आहे की पाऊण तास झाल्यानंतर जर आता माणूस आला, त्याचा ह्याच्याशिवाय काय पुरावा आहे? आणि हे सुद्धा तिथं साहेब सण आहेत, हे बघायला सुद्धा साहेबांना सुद्धा चेक करते. मग हे साहेब आहेत ना, मग ह्यांनी आता म्हणजे ह्यांनीच पत्र पाठवलं होतं आता पाहिलं, म्हणजे आता हे जबाबदार व्यक्ती आहेत. सर, आपलं नाव काय सर म्हटलं? आपलं नाव काय? सुधाकर साळुंके. ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, इकडे बायोमेट्रिक हे होत आहे. बायोमेट्रिकचं कुठे आहे सर? मला बघता येईल का? हां,
हा काढली तयार आहे पाहिजे. हे चालू आहे का बंद आहे? चालू आहे. तुम्ही केलं ह्याच्यावर? तुम्ही केलं? हो. किती वाजता केलं? सकाळी 9:30. तुमचं नाव काय सर? अक्षय अक्षय जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी. हे सकाळपासून चालू आहे, चालू आहे. बरोबर आहे? मध्ये आधी ये जा करतोय पण चालू आहे. होतं बरं. मध्ये 4-5 वेळा. मग तुम्ही तुमच्या साहेबांना कळवलं का? तुम्ही कुणी कुणी बायोमेट्रिक केले सर? बायोमेट्रिक कुणी कुणी केले सर? प्लीज मला कळू द्या फक्त. यायचं नाही, त्यांनी फोटो पण पाठवले. बायोमेट्रिक तुम्ही केलंय का? तुम्ही कुणी कुणी बायोमेट्रिक केले सर? मला कळू शकेल का? बायोमेट्रिक कुणी कुणी केले सर? तुम्ही कुणी बायोमेट्रिक केलेलं नाही आहे का? नाही पण हे बघा तुमचे हे चालू अच्छा नाही ठीक आहे ना सर. तुमची प्रेझेंटी तुम्ही बायोमेट्रिक केली आहे का? कुणी तुम्ही बायोमेट्रिक केली आहे का? तुम्ही किती वाजता आलाय? पाहुणे त्यावेळी चालू होतं? चालू नव्हतं. बरं मग होत नाही. नाही मग तुम्ही बायोमेट्रिक कसं केलं म्हणताय? मग शेवटी तुमचं बायोमेट्रिक झालंय का नाही झालं? नाही झालं. हां हे मला पाहिलं सर. ठीक आहे. सर येऊ का सर? सर बायोमेट्रिक तर मी ते आता चेक केलं ते चालू आहे. तुमचं केलं का तुम्ही? नाही माझं नाही. मी कसं करणार? माझं कसं करणार? मी तिथं विचारलं कळलं की ते चालू नाही. साहेबा मी विचारलं. बरं तुम्हाला कसं कळलं की ते बंद आहे? आम्ही स्वतः करायला गेलो म्हणून आमचं मग बरोबर आहे. मग आता तिकडं हां नाही नेट कसं आहे की नेट वेळेला येतं एखाद्याच नाही येत. इथं जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावर नाही एकाशी बोलू का सर? एकाशी बोलतो साहेबांशी. आता साहेब आहेत ना? हां साहेबांशी बोलतो. सर तुम्ही काय म्हणताय की मी म्हटलं ना मी तपासायला मला बायोमेट्रिक करायची गरज नाही आहे. मी फक्त तिथं विचारलं. तिथं तुमच्या शिपाईने सांगितलं त्याचं स्वतःचं त्यानं बायोमेट्रिक केलेलं आहे. तो सगळ्यात लवकर आला आणि तो म्हटला ते चालू आहे. आणि आता मी बघितलं ते चालू तर दिसतंय. तुम्ही एकदा चेक करा ना सर माझ्यासमोर एकदा. तर प्लीज माझी अशी रिक्वेस्ट नाही. आहे. आम्ही आमच्या साहेबांच्या समोर चेक करून दाखवलं साहेबांनी. ठीक आहे ठीक आहे. मग कारण का तुम्ही म्हणजे ते चालू नाही असं म्हटलं तर म्हणून मग नाही आता चालू होऊ शकतं ना. त्याला काही प्रश्न चालू बंद म्हणजे तुमच्या मग हां नेट जसं येईल तसं चालू बंद होतं. बर मग चालू बंद होतं. मग ज्यावेळी चालू होईल ना त्यावेळी बायोमेट्रिक का नाही करावं असं माझं म्हणणं आहे. शेवटी मग आमचे लेट मार्क होणार. नाही आता इथं तर लिहिलेलंच आहे ना. सही केल्यावर ते नाही ना चालत. ते घेणार ना. बर ठीक आहे. सकाळी आम्ही आलो त्यावेळी जर नाही झालं तर त्याचा अर्थ काय होतो? बरं सर एकदा बघू का सर? हे मी बघू शकतो का? प्रेझेंटी बघू शकतो का? प्रेझेंटी बघू शकत नाही. एक नागरिक म्हणून मी प्रेझेंटी बघू शकत नाही. आमचे साहेब बघतील. साहेब आले ना की त्यांना मागा. नाही तुमचं म्हणणं मला मान्य आहे सर. म्हणजे तुम्ही समोर बघा. आमचं काहीच म्हणणं नाही तुमचं. म्हणजे साहेबांच्या समोर मस्तर मागून घ्या. साहेबांनी मी एक नागरिक समजा आहे. माझं महानगरपालिकेमध्ये माझे अधिकारी येतात का नाही याचं प्रेझेंटी मी बघू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? क्लिअर सांगा सर. आमच्या साहेबांना भेटा आणि साहेबांनी सांगितलं तर देऊ तुम्हाला. सर आता तुम्ही साहेब मी तेच सांगते ना. अहो मी जरी साहेब असतो तर आमच्या साहेबांना अधिकारी ते प्रेझेंट. आपण साहेब नाहीत ना म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. मला यांना दाखवा. नाही ते नाही म्हणत मी. काय तुम्हाला काय माहिती आहे नियमाची? काय माहिती? ते सांगा. हेच माहिती की माझ्या साहेबांनी सांगितलं तुम्हाला दाखवायचं. तरच दाखवायचं नाही तर दाखवायचं नाही. कसं काय दाखवणं? बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू. मित्रांनो भंगारी तसंच आहे आणि सगळं तसंच ठेवलेलं आहे. चला काय हरकत नाही. आता आपण मेन बिल्डिंगला जाऊया.
आहे